कोरोना संक्रमणाशी प्रशासन लढा देत असून आता कोरोनानंतर वर्ध्यात नवा आजाराने रुग्ण वाढत असून या आजाराला रोखण्यासाठी सतत प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 34 रुग्ण आढळले तर 13 रुग्ण भरती आहेत. त्यापैकी 8 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे. वर्ध्यात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळत असल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय सूत्रांनुसार हा बुरशीपासून होणारा दुर्मिळपण अत्यंत घातक संसर्ग आले आहे. याचे लक्षण आढळल्यास लवकरात लवकर आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन सचिन तडस जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आहे. आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण 34 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झालेली आहे. त्यापैकी आज घडीला दोन्ही मेडिकल कॉलेज मिळून 13 रुग्ण भरती आहेत. त्याच्यावरच्या 8 लोकांवर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ते सर्व बरे झालेले आहेत. आता म्युकरमायकोसिस बद्दल बोलायचं म्हणजे हा एक बुरशीचा आजार आहे. याचा धोका कोणाला जास्त आहे की ज्यांची शुगर म्हणजे ज्यांचा डायबिटीस मधुमेह हा अनकंट्रोल आहे अशा लोकांना याचा धोका जास्त संभवतो. याच्यामध्ये आता नवीन ट्रेंड असा बघायला मिळाला आहे की ज्यांना करोना झालेला आहे किंवा होऊन गेलेला आहे अशा लोकांमध्ये स्टिरॉइड किंवा इतर गोष्टींमुळे किंवा अन्य काही कारणामुळे समजा शुगर वाढली तर त्याच्यामध्ये म्युकरमायकोसिसचा धोका अधिक संभवतो. याच्यामध्ये वेगवेगळ्या शरीराच्या भागाचे म्युकरमायकोसिस होत असल्यामुळे एक असा वॉर्ड नसतो याच्यामध्ये की डोळ्याच्या वॉर्डमध्ये त्यांनी काही बेड रिझर्व केलेले आहेत, नाक कान घशामध्ये काही त्यांनी वॉर्ड हे रिझर्व केलेले आहेत आणि सर्जरीमध्ये तसेच त्याप्रमाणे दंत विभागामध्ये तर अशा वेगवेगळ्या विभागामध्ये हे म्युकरमायकोसिसचे रुग्ण ॲडमिट असतात. त्यांच्यावर उपचार चालू आहे. सध्या तरी आपल्याकडे त्याच्यावर लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा नाही आहे. अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा.